नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुणे महानगरपालिकेमध्ये 100हून जास्ती असे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि ती संख्या 120 पर्यंत पोहोचली। साधारण 90 ते 110 उमेदवार निवडून येतील असा अंदाज होता, पण तो 120 ला स्थिरावला। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाला पुण्यात आले असताना त्यांनी या सर्व नगरसेवकांची भेट घेतली आणि पुण्यामध्ये हा विजय मिळवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं। जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये एक इतिहास रचलेला आहे आणि मंचावर बसलेले माझ्या डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे सर्व नेते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व नगरसेवक हे या इतिहासाचे शिल्पकार आहात आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। पुण्याच्या इतिहासामध्ये इतकं प्रचंड बहुमत हे यापूर्वी कुठल्याही पक्षाला मिळालेलं मला तरी गेल्या 30-35 वर्षात कधी पाहायला मिळालं नाही। एक प्रकारे पुणेकरांनी आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा जो विकासाचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आपली मोहर उमटवलेली आहे आणि संपूर्ण पुणे हे याच विकासाच्या अजेंड्याच्या पाठीशी उभं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी एक मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे। विशेषतः जी काही पुण्यामध्ये लढत होती ती लढत एक प्रकारे मीडियामध्ये देखील खूप जोरात गाजत होती, त्यामुळे असा एक संभ्रम तयार झाला होता की फार चुरशीची लढत आहे। पण तुम्ही सगळ्यांनी आणि विशेषतः पुण्याच्या कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन की पुण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या चुरशीच्या लढतीला एकतर्फी लढतीमध्ये परिवर्तित केलं आणि एक चांगला विजय हा आपल्याला त्या ठिकाणी मिळवून दिला। मी काल ज्यावेळेस रिझल्ट चालू होते त्यावेळेस मुरली अण्णांना फोन केला होता आणि त्यांना त्याच वेळेस सांगितलं की आपल्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा तुम्ही द्या। त्यावेळी काउंटिंग सुरूच होतं आणि साधारणपणे त्यावेळी असं वाटत होतं की 100च्या वर आपण चाललो, पण तुम्ही जो आकडा या ठिकाणी आणलेला आहे, म्हणजे आपण आकडे काढणारे लोक नाही आहोत, पण जो आकडा तुम्ही आणलेला आहे तो मात्र फारच अप्रतिम अशा प्रकारचा आहे। पण यासोबतच एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटते की अशा प्रकारचं मॅन्डेट जेव्हा मिळतं त्यावेळी जसा आनंद होतो तशी जबाबदारीची जाणीव देखील होते, कारण प्रचंड मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी जनतेने आपल्याला हे मॅन्डेट दिलेलं आहे। हा जो त्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र अशा पद्धतीचं काम आपण करू शकलो तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही। पण आपण या ठिकाणी जर या विश्वासाला पात्र होऊ शकलो नाही तर अशा प्रकारचा जो काही विजय असतो तो विजय लाटेसारखा निघून जातो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी मालक संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं 120 जागा प्राप्त केल्या आहेत। त्याचा आनंदोत्सव काल त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी साजरा केला। यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सुरेश कलमाडी यांनी जसा पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेतनं त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाची छाप उमटवली होती तसाच प्रयत्न कदाचित मोहोळ करतील का? जाऊयात आपण भारतीय जनता पक्षाच्या या जल्लोषात। बोतो ना
भविष्यातही भाजपला यश मिळालेलं आहे. मी खरं तर गेल्या वेळेस 98 जागा होत्या, पण यावेळेस 100 पार करणार, कारण अण्णा बोलले होते. आणि अण्णांनी खरं तर यापूर्वी पुण्यात असाच एक दादाचा वादा पक्का, पण आज अण्णांनी त्यांचा वादा पक्का करून दाखवलेलं दिसतंय आम्हाला सगळे. पुणेकर जनतेनेच हे उत्तर दिलंय. मला असं वाटतं की आम्ही जे काही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढलो त्यालाच आज पुणेकरांनी प्रतिसाद दिलाय. बाकी कुठले नकारात्मक राजकारण आणि प्रचाराला पुणेकर जागा देत नाहीत, हार देत नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि म्हणून मला असं वाटतं की मोठा विजय आहे. आणि मी पहिलेच सांगितलं होतं 120 ते 125 हे मी अगदी सुरुवातीपासून सांगत होतो, तुम्ही ऐकत होता सगळे, की 120 ते 125 जागा आम्हाला मिळतील. आणि आज ते सिद्ध झालं की आम्ही साधारणतः 125च्या आसपास आम्ही 120 तर नक्की क्रॉस असं दिसतंय. पुणे कोणासोबत? मोदीजींसोबत. पुणे कोणासोबत? भाजपासोबत. पुणे कोणासोबत? देवेंद्रजी सोबत. कुणी बी या, किती पण या, कसेही या, एकच आवाज भारतीय जनता पक्षाचा. मोदीजी अब आगे बढ़ो.